हाय, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी व्लॉगच्या 5-6 दिवसापासून मी व्लॉग बनवत नाही आहे. कारण त्याचं कारणही असं मी खूप परेशान झाली आहे. तुम्हाला सांगते का, तर सध्या तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की गॅसचा तुटवडा आहे आणि गॅस लवकर मिळत नाही आहे. तीच परिस्थिती आमच्याबरोबर सुद्धा झालेली आहे. आम्ही गावाला राहतो, त्यामुळे गॅस लवकर भरून मिळत नाही आहे आणि बुकिंग केला की सांगतायत की 15-20 दिवसांनी मिळेल. त्यामुळे इतकं परेशान होती मी 4-5 दिवसापासून. ॲक्च्युली काय झालं, किचनचा तर गॅस आहे, पण आता तो कधी संपेल काही सांगता येत नाही. त्यामुळे ना आता गॅसला पर्याय म्हणजे ना मी इंडक्शन घेतलेलं आहे आणि मला ते इंडक्शनसुद्धा खूप महाग मिळालेलं आहे. तुम्हाला मी ते इंडक्शन दाखवते. खरंच खूप डेंजर हाल झाले आहेत. देवा, मंत्री साहेब म्हणताय गॅसचा तुटवडा नाही आहे, पण इथे आम्हाला गावाला इतकी डेंजर कंडिशन झाली की गॅस भरून मिळत नाही आहे, असं झालं आहे. तर काय करावं? तर मिस्टरांनी काय केलं की ऐन वेळेला फजिती नको व्हायला किंवा मग आपण उपाशी नको राहायला, त्यामुळे इंडक्शन घेऊन आले ते. आणि ती पण इतकी महाग आहे, तुम्हाला मी दाखवते. तर बघा, ही इंडक्शन आणलेली आहेत आम्ही. आता मी तुम्हाला दाखवते ही कशी आहे. यावरचे सगळे भांडे माझ्याकडे आहेत, म्हणजे ऑलरेडी मी त्या कढई स्टीलच्या वगैरे घेतलेल्या आहेत ना, त्याला इंडक्शन बेसच आहे. त्यामुळे मला भांडे घ्यायचं टेन्शन नाही राहिलं. ॲक्च्युली ही आणल्यावर ना मी ही खोलून बघितली होती. बघा अशी आहे आणि आता याच्यावरती ही वेळेला काम येईल, तर अशी घेऊन ठेवली आम्ही, म्हणजे ऐन वेळेला आमची फजिती नको व्हायला. पण ही पण आम्हाला खूप महाग दिली. आता काय करणार, पर्याय नाही आहे काहीच. सगळीकडे तेच चालू आहे. आमच्या इथं पण जवळजवळ भरपूर लोकांनी इंडक्शन घेऊन ठेवले आहेत की फजिती नको व्हायला किंवा लवकर गॅस नाही मिळाला तर ॲटलिस्ट थोडाफार स्वयंपाक काहीतरी म्हणून खाता येईल, उपाशी न राहता. त्यामुळे मग आम्ही असंच आयडिया लावली आणि घेऊन आलो. पण आम्हाला पण खूप महाग मिळाली. ही 3100ची इंडक्शन आहे, इतकी महाग दिलेली आहे. ती पण बरं झालं लवकर भेटली, नाही तर त्याचाही आउट ऑफ स्टॉक गेला असता, त्याचाही स्टॉक संपला असता. त्यामुळे मग आम्ही लवकर घेऊन टाकली. असं काही फजिती चालू आहे. बघा, आता गॅस जपून जपून वापरायचा आहे, तर मग थोडंफार आपणही डोकं लावून काम केलं पाहिजे, नाही का? बरोबर की नाही? तर आता आम्ही सकाळी ना मिसळ आणली होती बाहेरून. मिसळ खाल्ली. घरी ओरवीला टिफिन द्यायचा असतो, मग तिला भाजी चपाती बनवून दिली टिफिनला. आणि मग गॅसची थोडी थोडी बचत होईल, तर मग मिसळ आणली होती बाहेरून. चपात्या फक्त मी बनवल्या होत्या. आम्ही ते सकाळी मिसळ चपाती खाल्ली अशी. आणि त्यानंतर आता बघा मी काय बनवणार आहे, डाळ चकोल्या बनवायच्या. इथं मी 2 डाळी घेतल्या आहेत बघा, एक तुरीची डाळ आणि एक मसूरची डाळ घेतली आहे. म्हटले डाळ चकोल्या बनवूया, कारण कुकरमध्ये पटकन होऊन जाईल, त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. जगावरती कुठलंही संकट आलं ना, तर त्याचा सामना पहिले गरीब लोक आणि एक मिडल क्लास जे असतात त्यांनाच सामना करावा लागतो. खूप गोष्टींचा परिस्थिती त्यांना हाताळावी लागते. कारण एक सर्वसामान्य माणूस जो जगत असतो ना, तो भरपूर अशा गोष्टी ॲडजस्टमेंट करूनच जगत असतो. त्यामुळे काहीही झालं जगामध्ये, दुनियेत किंवा देशामध्ये, काहीही झालं तरी सर्वसामान्यांनाच हे खूप गोष्टी सहन कराव्या लागतात. तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं की बघा, आमच्या इथे लवकर गॅस वगैरे भरून मिळत नाही आहे, नंबर लावावे लागतात आणि 15 ते 20 दिवसांनी मिळतं आहे. तर इतकी अशी डेंजर कंडिशन ना
माझ्याच गावात नाही तर माझ्या माहेरीसुद्धा आहे बरं का. तर काय झालं, माझ्याही आईचा जो गॅस आहे तो संपला आणि 2 दिवसापासून त्यांनासुद्धा गॅस भरून मिळत नव्हता. जेव्हा ते बुकिंग करायला गेले तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हालाही 20-25 दिवसाने गॅस भरून मिळेल. त्यामुळे ती खूप परेशान झाली आणि तिने देखील आहे ना माझ्यासारखीच ही इंडक्शन घेऊन आली. कारण कसं आहे की आपण एक वेळ बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करू शकतो, पण जेवण पोटाचा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा आपण तिथं आपल्याला कुठलाच कॉम्प्रोमाइज करता येत नाही, काहीच तिथे करू शकत नाही. कारण जेवण हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच आपण सगळं काही गोष्टी करत असतो. येणारे संकट हे दरवेळेस नवीन नवीन असतात आणि याची कल्पना मनुष्य जातीला अजिबातच नसते की पुढे भविष्यात काय होणार आहे किंवा उद्या काय घडणार आहे, काय नाही. त्यामुळे एक वेळ ते कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करणार आहे किंवा कुठल्या गोष्टी ते राखीव ठेवणार आहेत की यानंतर आपल्याला काम उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. आणि पुढच्या गोष्टीचा विचार करायचा आणि काय कमी पडेल आपल्याला किंवा काय आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज पडेल असं विचार करून आपण त्या गोष्टी असं सगळ्या गोष्टी आपण साठवून ठेवू शकत नाही, नाही का. कारण आपल्याला भविष्याचं माहीतच नसतं की आपल्याबरोबर काय होणार आहे. तर ठीक आहे, बरेचसे सोशल मीडियावरती आता असं बोलतात की काय दिवस आले आहेत की चुलीवरती आता परत बनवण्याचे दिवस असे आले आहेत. चूलही काही वाईट नाही आहे. आपले आई वडील आजी आजोबा यांनी बरेचसे यांचं पूर्ण पिढी ही चुलीवरती स्वयंपाक करून यांचं आयुष्य जगलेले आहेत. मग चुलीवरती जेवण बनवणं हे काही वाईट नाही आहे. लोकांना चुलीवरचं मिसळ मटण हे सगळ्या गोष्टी तर आवडतातच ना. मग आता चुलीवर बनवायची वेळ आली तर असं का बोलतात की पुन्हा देवाने ते दिवस दाखवलेत. तर असं काही नाही, आनंदाने आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि ॲडजस्ट केली पाहिजे. सगळे दिवस आपल्या मनासारखे नसतात, काही गोष्टी मागे पुढे होतात, काही दिवसही तसेच मागे पुढे होत असतात. तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का आणि तुमच्या इथेही अशी परिस्थिती आहे का मला नक्की सांगा. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. त्याचबरोबर कमेंट्स देखील करा की तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तर बघा इथे माझ्या चकोल्या ह्या रेडी झाल्या. तर अशा पद्धतीने मी असं शॉर्टकटमध्ये जेवण बनवलं रात्रीचं. चला भेटूया पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.